तर काय सांगाल, आज आपल्या कार्यालयामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे? मुळात पक्षप्रवेश हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते तथा या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संसदरत्न खासदार शिवसेना नेते युवा नेते श्रीकांतजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगर पंचायतीच्या जवळपास 7 नगरसेवकांनी श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या हस्ते शिवसेनेमध्ये कल्याण येथे प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक उज्ज्वल निकम, सय्यद सलीम, सौ जागृती धनगर आणि अश्विनी गरुड यांनी प्रवेश केला असून काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी अंबरीश गरुड, उजमा शेख आणि उबाडाचे संजय उर्फ भैया सूर्यवंशी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे। सर्वप्रथम जिल्हा प्रमुख या नात्यानं त्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो। नामदार आणि त्याचाच एक विषय म्हणून आज त्यांचा इथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्या म्हणजे माझ्या कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार आम्ही शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून करून घेतला। शिवसेनेचं जे मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू आहे त्या बाबतीत फार काही विशेष सांगण्याची आवश्यकता नाही। सर्वांना ती गोष्ट माहिती आहे की सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी यांच्या मुख्यमंत्री असल्याच्या काळामध्ये केलेलं काम आणि परत उपमुख्यमंत्री असताना त्याच धडाडीनं त्याच जोशानं जे शिंदेसाहेब काम करतायत त्याचा परिपाक म्हणून ही सर्व मंडळी इतर पक्षातून येऊन शिवसेनेला जुळते आणि शिवसेनेची ताकद वाढते। अशाच प्रकारे पूर्ण महाराष्ट्रभर इन्कमिंग सुरू आहे। यापुढेही जळगाव जिल्ह्यातून माझ्याकडे विभाग असलेल्या रावेर लोकसभेतून आणखी बऱ्याच नगरसेवकांचा प्रवेश बाकी आहे, तो आता काही काळामध्ये होईल। त्याचबरोबर इतर पक्षातील इतरही ठिकाणच्या लोकप्रतिनिधी व इतर ठिकाणचे माजी लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक यांचा प्रवेश बऱ्याच दिवसापासून सुरू आहे। या भागाचा विचार करता, जळगाव जिल्ह्याचा विचार करता इथे शिवसेनेची मित्रपक्षाच्या बरोबरीनं ताकद आहे आणि जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व आमदार हे महायुतीचे आहे, म्हणजे महायुतीची ताकद वाढते आहे। त्याचबरोबर शिवसेनेची ताकद विशेष वाढते आहे। तर त्याला कारणीभूत असेल तर ते शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचं कार्य, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं कार्य, या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांचं कार्य आणि आमचे मुक्ताईनगरचे डॅशिंग कार्य सम्राट आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी मुक्ताईनगर परिसराचा केलेला विकास आणि त्यांचं कार्य यावर प्रेरित होऊन ही सर्व मंडळी शिवसेनेत येत आहेत। शिवसेनेत येऊन समाजकार्य करण्याची त्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे, कारण शिवसेना हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा पक्ष आहे। म्हणून मी यांना या प्रसंगी सुचवू इच्छितो किंवा विनंती करू इच्छितो की आपले आता समाजकार्याची, राजकारण 20%च करायचं, आपल्याला 80% समाजकारण करायचं, तर आपली समाजकार्याची जबाबदारी वाढलेली आहे। जनतेमध्ये जसं कालच श्रीकांत शिंदे साहेबांनी इथं सांगितलं, कवाड यात्रेमध्ये बांगर साहेबांकडे जी कवाड यात्रा होती सांगितलं की श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं ते तळागाळातील लोकांसोबत राहून काम केलं। तसं प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळातील लोकांसोबत राहून काम करावं अशी सर्वांची इच्छा आहे। आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या या कार्यामुळेच शिवसेना एवढी भरभराटीला आली आणि अजून येते आहे। शिवसेनेमध्ये इन्कमिंग वाढत आहे, वाढत राहील। या प्रसंगी या सर्वांच्या नवीन प्रवेशित सर्व नगरसेवकांसह सर्व कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शिवसेनेच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देतो।